तो आता आम्ही फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केटमधून निघालोय, काही कोल्ड स्टोरेज बघायला चाललोय। इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की वेगवेगळे शेड्स आहेत, त्याला या शेड्सला लोक छपरा बोलतात। मगाशी ज्या मार्केटमध्ये मी होतो त्या मार्केटचं अब्दुल्ला अल खताल मार्केटचं नाव आहे। सो इथे हायपर मार्केट आहेत, वेगवेगळे मार्केट्स इथे आहेत। मगाशी ज्या ह्याला होतो मी तिथे अब्दुल अल खताल नावाचं जे मार्केट आहे तिथे होतो। असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे होलसेल मार्केट्स आहेत। हे कोल्ड स्टोरेज आहेत सगळे। इकडे जर ओव्हरऑल बघितलं तर हे सगळे वेगवेगळ्या फ्रूट्स व्हेजिटेबल्स या सगळ्याचे कोल्ड स्टोरेजेस आहेत। अजून बऱ्याचशा गोष्टी घेऊन येते कोल्ड स्टोरेजमधनं, लवकरच व्हिडिओ करेन, व्लॉग करेन, तो तुम्हाला मिळेलच। ये कहाँ से आया माल कहाँ से आया? कहाँ से है? कौन सी कंट्री? चाइना। चाइना से। ये क्या कोकोनट? कहाँ से आया? श्रीलंका से। श्रीलंका। ये पूरा श्रीलंका नहीं है? नहीं, श्रीलंका, इंडियन, वियतनाम सारे का है। ये पपाया और कोकोनट? हाँ, पपाया कोकोनट। कहाँ से? टुटीकोरिन। कोचिन? कोचिन से है? पोलाची से। क्या रेट होता है यहाँ पे? 24 दिरहम। कितने यूनिट्स होते हैं इसमें? 25 तकरीबन 1 दिरहम का 25 पीस 13 kg एवरेज। थैंक यू। इंडिया से। सो आता मी आलोय एका ठिकाणी अशा जिथे वेगवेगळ्या देशातून कंपन्यांचे कंटेनर्स येतात आणि त्या कंटेनर्समध्ये लोक त्यांचा माल भरून पाठवतात आणि तो इथे येतो कंपन्यांमध्ये। मग इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काही कंपन्यांचे ऑफिसेस आहेत, हे लाईनीत सगळे ऑफिसेस आहेत जिथे अशा पद्धतीचे कंटेनर त्यांच्या दुकानासमोर लागतात आणि तिकडनं हा आता माझ्या समोर जो कंटेनर आहे हा चिलीचा कंटेनर आहे आणि हा अख्खा कंटेनर मध्ये पूर्ण चिली आणि जिंजर असं कंप्लीट माल भरलेला आहे आणि भारतातून आलेला हा कंटेनर। असेच वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स आलेले आहेत। इथे बघितलं तर पाईनॅपलचा कंटेनर आहे, पाईनॅपलचा कंटेनर आला आहे। आय थिंक कुठल्या देशातून आला आहे ते विचारायला लागेल। वेगवेगळा माल येतो। मग हा आय थिंक इकडे बघितलं कोकोनट आहेत। हे भाई ये माल कहाँ से आया है? माल कहाँ से आया? क्या क्या इसमें कोकोनट है और शुक्रिया भाई। सो आता दुसरं जर बघितलं तर इकडे इंडियातनं आलेला काही माल दिसतोय। ग्रीन चिली दिसते भाई, दिखा सकते हो? ग्रीन चिली है, इंडियातनं आलेली है। इंडिया का है? क्या रेट है यहाँ पे? 18-20 दिरहम। ओके, पूरे बॉक्स का क्या कितना होता है? कितना बड़ा बॉक्स होता है? 7 किलो का, 4 किलो का। ओके। सो 4 किलोचे बॉक्सेस आहेत चिलीचे। इकडे भारतातल्या मिरचीला खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे। सो इथे जर बघितलं तर वेगवेगळे इकडे विकत घेणारी माणसं या मार्केट्समध्ये येतात, इकडे रेट्स विचारले जातात आणि त्या पद्धतीने तो रेट फायनल केला जातो। ते अशा पद्धतीच्या गाड्या आहेत, जिकडनं माल डिलिव्हर केला जातो वेगवेगळ्या छोट्या छोट्या ठिकाणी।
कंटेनर इथे अख्खा आला तर खूप कमी प्रमाणात असं होतं की अख्खाचा अख्खा कंटेनर विकला जातो. कंटेनरमध्ये माल येतो इथे आणि तो नंतर डिस्ट्रीब्यूट करून वेगवेगळे लोक त्यांचा माल घेऊन जातात. भाई ये क्या है? ग्रीन चिली कहाँ का है भाई? ये कहाँ का? इराण का? ओके. सो भारताच्या मिरचीला तर मागणी आहेच, त्याचबरोबर इराणची पण मिरची इकडे येते. इराणवरनं इथे खूप मोठ्या प्रमाणात माल येतो, कारण इराणचं जे काय डिस्टन्स आहे साधारणपणे 9 तासामध्ये. भारतातनं इकडे एक्सपोर्ट करता 6 ते 7 दिवस जातात, पण इराणवरनं जो माल इथे पाठवला तर तो माल खूप कमी तासामध्ये, काही तासांमध्ये 9 ते 10 तासांमध्ये इथे येतो. प्रोडक्टची रिक्वायरमेंट खूप आहे इथे, बघितलं तुम्ही तर. सो प्रोडक्टची रिक्वायरमेंट खूप आहे. आपल्याला फक्त जाणून घ्यायला लागतं की कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला सेल करता येतील. हा शेवगा आहे, हा शेवगा भारतातून आलेला. ये पोमोग्रेनेट कहाँ का है भाई? इंडिया का है. इंडिया का? इंडिया का कहाँ से? इंडिया का महाराष्ट्र से. और ये ड्रमस्टिक्स डोमेस्टिक गुजरात का. ये लेमन है. लेमन भी उधर का है. ओके. तो ये कितना साइज क्या रहेगा इसका? 10 दाना. क्या भाव है इसका? इसका ये ये 20 20 दिराम. इथे हे लोक भले त्यांचं ट्रेडिंग दिराममध्ये चालतं, पण बोलण्याची पद्धत त्यांची रुपयामध्ये येते. हे लोक सांगताना आपल्याला रुपया असं सांगतात, पण मुळात रुपया म्हणजे इथे समजायचं की दिराम आपलं गुणिले 22 करायचं, आणि त्याप्रमाणे आपण समजू शकता की काय रेट इथे मिळत असेल. वेगवेगळे ऑफिसेस आहेत इथे कंपन्यांचे. हे फ्रेश जिंजर इथे दिसतंय. भैया कहाँ का है जिंजर? कहाँ का है? कौन से देश का है? चाइना का है. तो चाइना वरनं अच्छा ये इंडियन है. इंडिया से कहाँ से आए ये? यांचं मार्केटचं आत्ता पीक टाईम आहे, तसं त्याच्यामध्ये थोडेसे गडबड आणि त्यांची काम करण्याचं थोडंसं जास्त असतं या वेळेला. सो हे एक मार्केटमधला माझ्या मते पूर्ण 10% भाग आहे जो आत्तापर्यंत आपण फिरलोय. हे सुरण इथे दिसत असेल तुम्हाला. सुरण आलेला आहे. सुरण यांचा मॅक्सिमम टाइम्स भारतात नाही येतो. सुरण हा एक असा प्रोडक्ट आहे की ज्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला मागणी तर आहे खराब होण्याची, जरी ॲग्रिकल्चरमध्ये असलं तरी नॉन पेरिशेबलमध्ये येतो. नारळ एक आहे की जो नॉन पेरिशेबलमध्ये येतो. सो या अशा मल्टिपल याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचं आहे पण रिस्क फॅक्टर कमी ठेवायचं आहे, सो अशा पद्धतीने काम करू शकता तुम्ही. धन्यवाद.